आज बघा बाजारातून बोंबील आणले, तिथे मस्त असे बघा ताजे ताजे बोंबील मिळालेत आणि सुरमई पण आणली आहे इथे बघा. तर सुरमई पण मी फ्राय करणार आहे, थोडंसं त्याचं कालवण बनवणार आहे आणि बोंबील हे मी फ्राय करणार आहे. हे पहा सुरमईला इथे मी बघा इथे कोकम आगळ आणि मीठ लावून ठेवलेलं आहे अर्धा तास. इथे बघा वाटण केलं आहे, मी सार बनवणार आहे त्यासाठी. आता आपण मच्छीच्या सारासाठी फोडणी देण्यासाठी तेल टाकूया. फोडणीमध्ये आपण कढीपत्ता टाकूया, बारीक चिरलेला छोटा कांदा टाकूया. कांदा चांगला लाल झाला की आपण त्यामध्ये वाटण टाकून घेऊया. तेलामध्ये चांगलं वाटण असं फ्राय करायचं आहे. आता ते वाटणातलंच पाणी घेतलं आहे मी, तेच घालते त्याच्यामध्ये. कोकम टाकते, थोडंसं मीठ टाकूया कारण आपण अगोदर आगळामध्ये पण थोडं मीठ असतं. हे पहा साराला थोडी उकळी आली का आपण त्यामध्ये मी बघा इथे सुरमईची फक्त डोकं आणि शेपूट टाकणार आहे, बाकीचे तुकड्या मी भाजून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये वरून कोथिंबीर घालूया. हे पहा आपलं सुरमईचं सार तयार झालेलं आहे. हे पहा इथे बोंबील फ्राय केलेत मी आणि इथे बघा मी सुरमईच्या तुकड्या फ्राय करून ठेवल्यात. अशा प्रकारे बघा आपली मच्छीची थाळी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.